त्यावेळी वैचारिक वेगवेगळ्या भूमिकेतून मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा असला पाहिजे, समता असली पाहिजे, अर्थकारणसुद्धा सगळ्यामध्ये विभागून असलं पाहिजे, यासाठीची ती लढाई होती. ही अशी वैयक्तिक पातळीवरची नव्हती किंवा काही विशिष्ट हेतून नव्हती. आमची भाषणं मागच्या 25 वर्षापूर्वीची काढा, त्याच्यानंतरची काढा, पण अशा पद्धतीनं म्हणजे त्यावेळेला तर मोहिते पाटलाचा सत्तेचा सर्वोच्च काळ होता, ज्या वेळेला मी वेळापूर गावचा सरपंच झालो. दहशत असती तर मी वेळापूर, त्यांचं जन्मगाव आहे, मी सरपंच झालो नसतो. देशाने आजपर्यंत अनेक प्रकारच्या दहशतवादाच्या रंगाच्या बाबत बोलणं झाले. तुम्ही आज नवीन सरकारी दहशतवाद शब्द वापरलाय, काय नेमकी त्याची व्याख्या? नाही, आता हे तुम्हालाही वार्ताहरांना किंवा या मीडियाना, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल, तुम्हालाही माहिती आहे की सरकारच्या माध्यमामधून दहशतवाद हा किती पराकोटीला गेलेला आहे. आणि सरकारी दहशतवाद काय तो क्रिमिनल पुरताच मर्यादित आहे. अकलूजच्या विकासाचा 10 कोटी रुपये हे का दाबून ठेवलेत, का सोडले जात नाहीत, आणि मग कधी सोडणार आहे? 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुमचे मंत्रिपद गेल्यानंतर कधी सोडणार आहात तुम्ही? इलेक्शन लागले की तुम्हाला विकास आठवतो, त्या ठिकाणी हे आठवतं. म्हणून हा जो दहशतवाद आहे हा क्रिमिनल बरोबर ह्या दबावाचा सगळे अधिकारी, म्हणजे या राज्यातला एकही अधिकारी यांच्याबरोबर काम करायला तयार नाही. इथला तहसीलदार असू द्या, कृषी असू द्या, भयानक अशा म्हणजे मानसिकतेमध्ये आहेत की आपण हे पद सोडून द्यावं आणि कुठेतरी शांततेत आपलं जीवन जगावं, अशी परिस्थिती या सगळ्या पोलीस खातं तर हैराण आहे, बेजार आहे. जर गांजा पकडल्यावर सस्पेंड होत असेल तर या राज्यामधलं सरकारी दहशतवाद अजून ह्याच्यापेक्षा, आणि पुन्हा कामावर घेण्यासाठी 5-5 लाख रुपये, म्हणजे आता ह्याच्यापेक्षा दुसरा दहशतवाद काय असू शकतो? दहशतवादी कोण आहे सरकारी? आता सरकारी परिस्थितीच्या निवडणुकीमध्ये EVM मध्ये गडबड होऊ शकते का? नाही, EVM मध्ये आम्ही गडबड होणं, आता ज्या दिवशी 27 तारखेला 26 तारखेला कमिशनिंग आणि त्याचं शिलिंग यामध्ये जो प्रोग्रॅम असतो त्याच्यामध्ये जी मेमरी चिप असते त्याचा रिव्हर्स बॅकअप आम्ही घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काय आहे, इलेक्शन दिवशी बी दिवसाचा प्रोग्रॅममध्ये बी काय आहे हे त्याच्यामध्ये तपासणं केलं जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मताची चोरी होऊ देणार नाही, आणि अकलूजमध्ये तर कधीच नाही. कारण हा उत्तमराव जानकर त्यामध्ये आता तो सॉफ्टवेअर इंजिनियर नाही, मास्टर की त्याची झालेली आहे, त्यामुळे इथं मताची चोरी होणार नाही. इथं पैसा वाटतील, लाखो रुपये वाटतील, प्रत्येक मताला 10,000 रुपये देण्याचं त्यांचं नियोजन आहे, प्रत्येक कुटुंबाला 50,000 रुपये देण्याचं प्रयोजन आहे. ठीक आहे, बघूया. हे असं होतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात विकसित गाव ग्रामपंचायत असताना हे अकलूज आहे, आणि मग या जिल्ह्यामध्ये अकलूज एवढं विकसित दुसरं गाव एखादं हे असेल तर सांगा, असा माझा त्याचा उद्देश होता. मला एखादा मान तालुक्यामध्ये असं गाव आहे का अकलूज एवढं विकसित? कारण दैवडीचाही पेशंट इथं जाणावा लागतो, तो जगला वाचला तर, कारण वेळेचं अंतर आहे. आणि मग तुम्ही 20 वर्ष झालं त्या ठिकाणी आमदार आहे, तुम्ही काय विकास केला? आणि तुमच्या त्या भागामध्ये गेले 20 वर्षाच्या काळामध्ये तुमचं एखादं मॉडेल गाव दाखवा, दैवडी दाखवा, वडूज दाखवा, मसवड दाखवा, एखादा बाबा ह्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी विकसित मॉडेल केलेलं आहे. तुम्ही 1 वर्ष मंत्री आहे आणि तुम्ही काय त्या मानमध्ये केलेलं आहे? म्हणून आमच्या अकलूजचं मान करायचं का, हे बकास करायचं आहे का? त्याला म्हणजे सगळ्या प्रकारची तिथली जी ही आहे ती लावायची आहे का? गुंडगिरी असेल, दहशत असेल, सरकारी दहशतवाद असेल, पोलीस स्टेशनचा गैरवापर असेल, जे सगळं त्या ठिकाणी शोषण, लूट आणि सगळ्या प्रकारे तुमचं त्या ठिकाणी वापरलं जातं हत्यार, दहशतवाद हा इथं वापरायचा आहे का? अशा अर्थानं अकलूजचं मान करायचं आहे का? अशा अर्थानं मी तो प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. आगामी 8-10 दिवसात उत्तम जानकरांचा रोल काय असणार आहे? नक्कीच मी अनेक घरोघरी जाणार आहे. मला साधारणतः 500 ते 1000 घरं
मोहिते पाटलाच्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मान अपमान काही लोकांच्या वाट्याला आले असतील, काही लोक दुरावली असतील, काही लोकांचा एखादा स्वाभिमानी दुखावला गेला असेल, सत्तेच्या काळामध्ये होऊ शकतं. पण आज एकसंघ आक्रोशनं उभं राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जे अशा पद्धतीचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या मी भेटी घेणार आहेत, त्यांची मतं जाणून घेणार आहे. तुम्ही का दुरावलेला आहे आणि आज का गरज आहे, ह्या दोन्ही भूमिका त्या ठिकाणी मी मांडणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांना भेटणार आहे. या सगळ्या